हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंत्य अवसानी. अविनाश करे आपुली ऐंशे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंत्य अवसानी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आम्हाला अगदी मोलाचा उपदेश करणारा अभंग आहे. आजचं निमित्त आहे स्वामींच्या दारात त्यांच्या साक्षीनं सेवा करायची आहे. परमार्थामध्ये ईश्वर साक्ष ठेवूनच काही सगळ्या गोष्टी कराव्यात. अगदी त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. ही सगळी तुम्ही जाणकार मंडळी आहेत, मी सांगण्यासारखं काय नाही. तरी देखील कोणी साक्षी विन केले उद्धारा भजन, देवाला सांगून कोणती गोष्ट असावी. त्या निमित्तानं त्यांच्या दरबारात आज आलेलो आहे. त्यांची कृपा अविरत राहीलच तुमच्या आमच्यावर. त्या निमित्तानं काहीतरी एखादं पारमार्थिक वैभव आम्हाला कानावर पडावं, निमित्त म्हणून सांगता यावं. त्या निमित्तानं हा केलेला सगळा उत्सव आहे. आजही खेडोपाडी स्वामी समर्थांचे उत्सव पार पाडले जातात, अगदी भक्तिभावानं, आनंदानं. आणि वारकरी संप्रदायाला अतिशय आनंद होतो, कारण आमचे सगळे वारकरी कीर्तनकार तिथं पुष्पवृष्टीसाठी हजर असतात. आमचं भाग्य आहे. म्हणून आज महाराजांच्या समोर आम्हाला सेवा करायला मिळते, आमचं परमभाग्य आहे. सगळ्याच संप्रदायाचा, सगळ्याच पंथांचा अंतिम हेतू हाच आहे की ईश्वर प्राप्ती. कोणत्याही मार्गाने असे ना का, पण आम्हाला त्या तत्वाशी काय व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. उपासनेच्या मार्गातून आम्हाला त्याचं प्रेम कळवून घ्यायचं. कर्म मार्गातून आस्ते 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 निष्काम कर्मात जायचं. निष्काम कर्मातून चित्तशुद्धी करून घ्यायची. चित्तशुद्धी झालेल्या साधकानं चित्त शांत होईतोपर्यंत ध्यानधारणा उपासना करायची. आणि उपासनेतून शांत झालेलं चित्त एक दिवस चित्ताचा त्या चैतन्यात लय करायचा. इथपर्यंत आम्हाला साधना करावी लागेल. आणि मग हे करण्याकरता मार्ग सांगितले. मग कोणाला ज्ञानयोग आवडतो, कोणाला भाविक अंतःकरण आहे त्याला भक्ती आवडते, आणि कोणाला कर्म आवडतं. काही असे ना का, कर्म प्रत्येकालाच करावं लागतं, कर्म चुकवता येत नाही. आणि मग जेवढे जेवढे शरीरधारी तुम्ही आम्ही आहोत त्यांना कर्माशिवाय अजिबात गत्यंतर नाही. मग ते कर्म शास्त्राला अनुकूल असं करावं, मनाला वाटतंय तसं करू नये. त्याच्याकरता एक विधी सांगितला, निषेध सांगितला. विधी पाळला तर सुख मिळेल, निषेधात उतरलो तर त्याचं पाप उत्पन्न होईल आणि पापाचं फळ दुःख भोगावं लागेल. आणि दुःख प्रत्येक जीवाला नको आहे, पण ते आल्याशिवाय राहत नाही. याला पूर्वकर्म मानावं लागेल. आम्ही केलेलं आहे, भोग बनून गेलेले आहेत. आणि मग त्या भोगाच्या उतराई होण्यासाठी काय करावं लागेल, तर ते भोगून संपवावे लागतील. आणि मग ते भोगण्याकरता जीवाला किती त्रास होतो, या सगळ्या त्रासालाच त्यांनी संसार असं म्हटलेलं आहे. हे सगळं भवदुःख जे आहे हे काय आम्हाला देवाने दिलेलं नाही, आमच्या कृत्याचं फळ आहे. आणि मग हे फळ क्रियमान स्वातंत्र्य आहे. आम्हाला काहीतरी चांगलं करता येतं, आणि मग ते चांगलं करता येण्यासाठी मानवी शरीर आहे. म्हणून मोलाचा सल्ला सगळ्याच संतांचा आम्हाला आहे. कुणाशीही भेद मानायची गरज नाही, स्पर्धा करायची गरज नाही, तुलना करायची गरज नाही. एक संत, एक ग्रंथ, एक पंथ, एक शास्त्र कोणतंही घ्यावं आणि त्याचा पाठलाग करावा. महाराज आपला उद्धार होईल. वेगवेगळ्या ठिकाणी मन अडकत बसण्यापेक्षा एक उपासना अशी कडेलोटाची करावी की जेणेकरून त्या देवतेचा आम्हाला साक्षात्कार व्हावा आणि त्या देवतेनं आम्हाला ज्ञान संपादन होण्याकरता तशी अधिकारी वृत्ती द्यावी. म्हणून आपण करत राहायचं आहे. परमार्थामध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टीला फळ हवं आहे अशी वासनाही नको आहे.
आणि मग क्रिया करत असताना जे कौशल्य आहे त्या कौशल्याची घमेंडही ठेवायची नाही, ईश्वर अर्पण बुद्धीनं करत राहायचं. म्हणून सगळे संत आमचे निस्पृही आहेत, वैराग्यवान आहेत, ते तयार आलेले आहेत, पूर्वतयारी आहे त्यांची. आम्ही देखील तसं व्हायचं आहे. म्हणून खरा परमार्थ तसं बघायला गेलं तर व्यक्तिगत आहे. खरा परमार्थ व्यक्तिगत आहे, ग्रुप न करायचा विधी नाही. पण आता याचा अर्थ असं नव्हे की असं करणं ही चेष्टा आहे, चुकीचं आहे, असं नाही. हेही करायला हवं आहे. पण आपल्या उद्धाराचं काय? मला दुरुस्त व्हायचं आहे, माझ्यात बदल व्हायचा आहे. आणि मग जे आतापर्यंत ज्ञान संपादन केलं, आतापर्यंत जी मी उपासना केली, जे काही सत्कर्म केलं, त्या सत्कर्माचा, उपासनेचा, अभ्यास केलेल्या त्या साधनेचा माझ्यावर किती परिणाम झाला आहे, त्या अभ्यासाचा वर्तणुकीत परिणाम व्हायला पाहिजे. तुकोबारायांना ही खंत आहे, प्रत्येक जीवन असं सावध झालं पाहिजे. हरीचं जागरण करायचं आहे, हरी जागृतच आहे कायम. आम्ही जागं झालं पाहिजे. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. स्वामींची सेवा करायचीच आहे, स्वामींच्यासाठी नाही, आमच्या उद्धारासाठी. आमचा अडलेला आहे, स्वामींना काही अडचण नाही. महाराज ती लीला आहे. ईश्वर अनेक युग ते करत आलेला आहे. आणि हा तर दत्त संप्रदाय आहे साक्षात. या संप्रदायाची मोठी महान वैशिष्ट्य आहे. ते का स्तुती करतोय असं नाही, चिरंजीव संप्रदाय आहे, अक्षय चालणारा संप्रदाय, सेवेचं सातत्य आहे. ज्या संप्रदायाला भगवान शंकरांच्यापासून उगम झालेला आहे, भगवान दत्तात्रेयांनी ज्यांना ज्ञानदानाचं काम केलेलं आहे, तो संप्रदाय आहे. आणि अलीकडं तर काय दत्त संप्रदायाचा महाराज शिखरच झालं म्हणायला काय हरकत नाही. श्रीपाद वल्लभ स्वामी आले, नरसिंह स्वामी सरस्वती आले, आणि नंतर सगळ्यांच्या आवडीचे स्वामी महाराज आले. त्यांचा सगळ्यांचा महिमा आमचे टेंबे स्वामी सांगतात, सायनदेव सांगतात, लीला सरस्वती, गंगाधर सांगतात. ह्या सगळ्या महान महान पुरुषांनी जे अवतार घेतले ते आमच्या कल्याणाकरता घेतले. त्यांना काही गरज नव्हती, म्हणून अनेक जन्म ते करत आलेले आहेत. त्यांना आनंद वाटेल अशा आपण सेवा करूया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तुकोबारायांनी अशीच अपेक्षा आहे की जे अभंगात त्यांनी लिहिलेलं आहे ते प्रत्येक साधक असा तयार झाला पाहिजे की पांडुरंगाला उभा करता आलं पाहिजे. महाराज कुठं देहू गाव आहे छोटं, आज त्याला विश्व शोधत आहे, कुठं देहू आहे, कुठं देहू आहे. तुकोबारायाने एक महाराज केवढी मोठा प्रयोग केला. भंडाऱ्या डोंगरावर एवढा मोठा सगुण साक्षात्कार होणे इतका त्यांनी महाराज मजल गाठली. आणि साक्षात प्रयाणकाळी देवे विमान पाठवले, देव नेण्याकरता आले. काय साधना असावी, म्हणजे सामान्य राहून ही साधना करता येते हे काय दाखवायलाच पाहिजे असं नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट, परमार्थाची गोष्ट तरी झाकून असावी, प्रकट अजिबात होऊ नये. का असं वाटतं? दृष्ट लागते, केलेल्या साधनेला कोणाची तरी नजर लागते. झाकून असावं. नाना कृषी वळू आपुले, पांगुरवी पेरिले. एखादा शेतकरी आपलं टाकलेलं धान्य पीक पेरत असताना झाकतो, उघडं टाकत नाही. उघडं केलं की पुण्य संपतं त्यातलं. आणि कोणतंही शास्त्र, मंत्र, देवता याच्याविषयी केलेलं कर्म 2 कानापुरतंच असावं आपल्या. हे 6 कानाला गेलं की त्याचं सामर्थ्य संपतं. षट करणे भिद्यते मंत्र, हा 6 कानावर गेलं की विषय संपला. दोघात असेल तर फार चांगलं, एकट्याला तर अतिउत्तम, कोणाला सांगू नये. म्हणून हेतू इतकाच, आपली एक साधना स्वतंत्र असावी. आपण वेळ कमी आहे आपल्याला, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. प्रत्येक शरीराच्या मागं काळ गणना उभी आहे आमच्या. मगाशी वाजलेलं 7 आता निघून गेलं, आता ते कधीच येणं शक्य नाही. गेला तो वेळ, निघून गेला तो काळ, निघून गेला. आता आम्हाला जपावं लागेल, जबाबदारीनं परमार्थात उतरावं लागेल. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. प्रत्येकाला महाराज जागे करणार नाहीत. परमार्थामध्ये ही शोकांतिका आहे. आम्ही खेडोपाडी जातोय, मी काही वयानं ज्येष्ठ नाही, तुम्ही जाणकार मंडळी आहात. लोकांची अशी इच्छा आहे नवीन मुलांनी यावं, सगळ्या लोकांनी इकडं यावं, बरोबर आहे. पण परमार्थ तोच मनुष्य करेल की ज्याच्या पदरी पूर्व सुकृत अत्यंत शुद्ध आहे तोच. आणि जो अत्यंत विचारी आहे तोच, जो अत्यंत विचारवान विवेकवान पुरुष आहे तो तरी परमार्थ करील. नाहीतर ज्याच्याजवळ निष्काम पूर्वपुण्य पदरात आहे तो तरी सेवा करेल. अन्य माणसं
अजिबात इकडं येत नाहीत. आणली तरी इथं बसतील पण चित्त लागत नाही. ऐकलं सगळं झालं तर वृत्तीवर बाणत नाही. म्हणून परमार्थ ऐकायचा परमार्थ वेगळा आहे, सांगायचा परमार्थ वेगळा आहे. हे सांगणं ऐकणं एका हद्दीपर्यंत आहे, तिथून मात्र कळावं लागेल. म्हणून कळायचा परमार्थ आहे त्याला देवाचं ज्ञान म्हणावं, आणि जो करायचा परमार्थ आहे त्याला उपासना म्हणावं. उपासनेत करावंच लागेल, उदबत्ती लावावी लागेल, आरती म्हणावी लागेल, सकाळची काकड आरती करावी लागेल, पूजा अर्चा करावी लागेल, त्यात सामर्थ्य आहे. पण ज्ञानरूपी डोळ्यानं ती केली तर अत्यंत आनंद होतो देवाला. देवाचं स्वरूपही कळवून घ्यावं ज्ञानमार्गातून. म्हणून तुकोबरायांची दोन्ही विभागातून आम्हाला सांगणं आहे. एक लक्षांशातला देव आहे, एक वाच्यांशातला देव आहे, एक निरुपाधिक तत्व आहे, एक सोपाधिक तत्व आहे, एक तत्व स्वरूप आहे, एक तत्व तटस्थातून आहे. आणि मग स्वामी महाराज नुसते मूर्तीमध्ये मानायचे का व्यापक मानायचे? व्यापक त्यांचं मूळ रूप आहेच, आम्हाला ते कळलं पाहिजे. ते कळण्याकरता आम्हाला उपासना म्हणून त्यांची मूर्ती करावी लागेल. मूर्तीत उपासनेमुळं वाढत जाणारं प्रेम असते 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 एवढं वाढलं पाहिजे की सगळीकडं त्याचं रूप दिसलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला. तुकोबरायांचाही हा अनुभव आहे. नाथ महाराज देखील दत्त महाराजांच्या विषयी सांगतात, दत्त माझा दिनानाथ भक्ता लागी उभा सतत. वास्तविक ते अगदी बघायला गेलं तर पांडुरंगाचे निश्चिम भक्त, पण घरात जनार्दन महाराजांचा विद्यावंश चालत आलेला. नाथाने फार सेवा केली दत्त महाराजांची, पण त्यांनाही काही दत्त सेवेचं वावडं नाही. प्रत्येकाने त्या देवतेचं स्वरूप कळवून घ्यावं आणि आपला उद्धार व्हावा. म्हणून तुकोबाऱ्या अगदी संकल्पना सांगतात, मानवी जीवाला आलेल्या प्रत्येक जीवाचं सार्थक एवढंच असेल की ईश्वर कळवून घ्यावा. ईश्वर दर्शन वगैरे जे म्हणतात ते असं वाङ्मयात म्हणावं लागतं, दर्शनाचा विषय नाही. मूर्ती आम्ही ह्या दर्शन करू शकतो, पण व्यापक असलेल्या परमेश्वराचं दर्शन हे अनुभवातूनच घ्यावं लागेल. अनुभवातून होतं ते दर्शन म्हणायचं, आणि आम्ही जे डोळ्यानं बघतो ती वंदन भक्ती, नमस्कार करणं म्हणायचं. म्हणून असं दर्शन एक वेळाच झालं पाहिजे की ज्या दर्शनात सगळ्या पापाचा परिहार झाला पाहिजे, सगळं कर्म ज्ञानाग्नीनं जळून गेलं पाहिजे, मृत्यूची भीती गेली पाहिजे, सगळ्या शोकांचा नाश झाला पाहिजे, आणि निव्वळ आनंदाचा एक विलक्षण असा अनुभव उरला पाहिजे. त्यालाच ते म्हणतात शास्त्रकार अति व मोक्ष असं म्हटलेलं आहे, नित्य मोक्ष म्हटलेलं आहे, की त्याचं वर्णन शास्त्रकारही करतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे. परावर असलेला परमात्मा तो आपल्याला लाभेल, त्या दर्शनाचं सामर्थ्य त्याने मांडलेलं आहे. तुकोबाराया सहज लिहितात, मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. पांडुरंगाचं मला असं दर्शन झालं, ते झाल्यामुळं मागल्या दुःखाचा परिहार झाला, पुढं मला शीन भोगावं लागणार नाही, म्हणजे परत जन्माला यावं लागणार नाही. आणि मग अशा निरुपाधिक आनंदाला मी प्राप्त झालो. म्हणून हे अनुभवातून तुकोबाराया सांगतात, प्रत्येक जीवानं असा देव आपलासा करावा, त्याच्याशिवाय जीव सुखरूप होणार नाही. सुखी होणं हे दुःखी होण्याला पर्यायी कारण आहे. जो सुखी असतो तो कधीतरी दुःखी होतो. म्हणून सुखी व्हायचं नाही आम्हाला आता वाटतं आर्थिक व्यवस्था आहे, घरची सगळी व्यवस्था चांगली आहे, दुःखाचा वारा अजून लागलेला नाही म्हणून बरं वाटतं. पण प्रत्यक्ष दुःख ज्यावेळी वाटणीला भोगायला येईल त्यावेळी मात्र परमार्थाचा कस लागतो. आणि मग त्यावेळी खेद करायचा का खेद करायचा नाही, त्यावेळी त्रास करून घ्यायचा का नाही, हे साधकाला ठरवावं लागेल. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नाथबाबा लिहितात. म्हणून प्रत्यक्ष साधना ही फार कठीण आहे. परमार्थ सांगायला सोपा आहे, ऐकायला सोपा आहे. आता हे आम्ही सांगतो हे माहिती सदरातलं म्हणायचं, हे ज्ञान नव्हे. हे ज्ञान जर झालं असतं तर आम्ही असं गावोगावी सांगत फिरलो नसतो. ज्ञान ही होण्याची गोष्ट नाही, ज्ञान अनुभवाची गोष्ट आहे. ज्ञान हे असण्याची गोष्ट आहे, आणि होण्याची गोष्ट वृत्तीज्ञान. आम्हाला जे पदार्थाचं बाह्य ज्ञान होतं हे वृत्तीज्ञान होणारं, आणि होणाऱ्या ज्ञानाच्या मागं असणारं ज्ञान आहे. म्हणून स्वामींच्या मूर्तीच्या मागं असणारं स्वामीपणा एक आहे. सगळ्या जगताचा मालकाचा एक सत्ता स्फूर्तीने आनंद आहे, ते त्याच्यामागे एक व्यापक सत्ता आहे.
नुसती मूर्ती म्हणजे स्वामी नव्हे, नुसती मूर्ती म्हणजेच पांडुरंग परमात्मा नव्हे, म्हणून असं आम्हाला व्यापक रूप देवाचं कळावं. असा व्यापक एकदा देव कळाला की मी सुखरूप आहे असं कळून येईल. म्हणून तेने विन जीवा सुख नो हे म्हणतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये असं पटवून घ्यायचं की सूर्याच्या उजेडामध्ये आम्हाला वस्तू दिसतात. ज्याला देव 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 आम्ही म्हणतो, ते देवाची संकल्पना, देव हा शब्द दिव ह्या धातूपासून झाला आहे असं म्हणतात. तो दिव्य आहे म्हणून देव म्हणतात, तो देतो म्हणून देव म्हणतात, दान देणारा आहे. आता भगवान दत्त महाराजांना दत्त हे नाव दत्तकसुत या नावानं सुद्धा आलं. दान दिलेलं आहे अत्रि महाराजांना देवाने स्वतः अनुसया मातेला, म्हणून दत्त हे नाव आलेलं आहे. साक्षात स्मृतृगामी देवता आहे, स्मरण केल्याबरोबर पुढं उभे राहते म्हणून त्यांना दत्त म्हणतात. तसं दत्त महाराजांचं, पांडुरंग परमात्म्याचं, अन्य कोणत्याही देवतेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप मूळचं प्रकाशरूप आहे. आणि मग सूर्यही प्रकाशरूप आहे, सूर्यही पदार्थ दाखवतो, पण दाखवलेले पदार्थ कळण्याचं सामर्थ्य सूर्याच्या उजेडात आहे का आत्मस्वरूपाच्या उजेडात आहे? सूर्याच्या उजेडानं वस्तू दिसतात का कळतात? दिसतात. कळणं हे आत्मस्वरूपावरच आहे. आता हे आत्मस्वरूप श्रद्धेनं मानावं लागेल, दाखवायचा विषय नाही. प्रत्येकात एक चेतना नावाची गोष्ट आहे. जे नकोनी केशवरी उभे जागे शरीरी तिहे अवस्थांतरी पालटेना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, बाल्य, तरुण, वृद्ध, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणा, तिन्ही काळात, तिन्ही अवस्थेत कशातही ती बदलत नाही. अबाधित अशी एक सत्ता आहे आणि ती सत्ता चेतन तत्वाची कायमस्वरूपी आहे. आम्ही जन्माला यायच्या अगोदरही ती होती, जन्माला आल्यानंतरही आहे, नंतरही ती राहणार आहे. येणारं जाणार आहे ते शरीर आहे. म्हणून शरीराविषयी फारसा मोह धरू नये, फार माईक जगतामध्ये रमू नये. एक दिवस हे सोडावं लागणार असा एक मनाचा आत्ताच आम्ही काय केला पाहिजे, एक मनाला सदैव असा बोध केला पाहिजे, हे मना तू लौकिक जगतामध्ये फार रमू नको. याचा अर्थ आहार निद्रा भय मैथुने भोगायचं नाही असं नाही. योग्य त्या गोष्टी आम्हाला घ्याव्या लागतील, पण अनावश्यक गोष्टी मात्र टाळाव्या लागतील. त्याला साधना असं म्हणतात. म्हणून दिसणाऱ्या गोष्टी जागतिक पदार्थात दिसतात, पण कळण्याचं सामर्थ्य मात्र आत्मस्वरूपाचं आहे. आणि तो कळवून देतो तो देव, दाखवतो तो भौतिक प्रकाश. मग मला सांगा, भौतिक उजेडात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी वास्तव सत्य असतात का? म्हणून भौतिक जगताचं एक रूप सांगितलं तुकोबरायाने. देवप्राप्तीशिवाय सुख नाही किंवा सुखरूप होणार नाही. मग देवाव्यतिरिक्त दिसतं ते काय? तर ते सगळं माईक जगत आहे. म्हणून येरती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान. देवाव्यतिरिक्त दिसणारं जग हे मायाकारी आहे. आता ती माया वेदांती हिशोबानं पटवून घ्यावी लागेल. या जगतामध्ये दोन विभाग आहेत, एक ब्रह्माचा पक्ष आहे, एक मायेचा पक्ष आहे. माया अनादि मानलेली आहे, अंतवान आहे. माया म्हणजे जी गोष्ट काल्पनिक आहे, भासमान आहे, मिथ्या आहे, पण परब्रह्माच्या सत्तेवर असले तर एवढं मोठं जग निर्माण करते. निर्माण झालेल्या जगामध्ये आम्ही आज मोहानं अडकून बसलेलो आहे. म्हणून माया कार्य दुर्घट पदार्थ आहेत सगळे. याचं स्वरूप आम्हाला कळवून घ्यावं लागेल. म्हणून तुकोबाराय सांगतात नाही आदि अंती अवसानी. ते माईक पदार्थ कसे आहेत, तो पूर्वीही नव्हते, आताही ते अवसानात आहेत असं वाटतं, पण वास्तविक ते टिकत नाही, अंत आहे त्यांना. आणि मग ज्या गोष्टीला उत्पत्ती आहे, ज्या गोष्टीला अंत आहे, ती गोष्ट ईश्वर तत्वाशी साधर्म्य करू शकत नाही, त्याहून ती वेगळी असते. म्हणून मायाकार्य सगळे पदार्थ हे सगळे भासमान आहे. त्याच्याकरता त्याने उदाहरणं दिली. दोरीवर भासलेला साप, अगदी कडक जमिनीवर पडलेल्या मृगजळ दुपारच्या वेळेला, ह्या गोष्टी दिसतात पण अस्तित्वाना असत नाहीत. असाव्यात तर मग व्यवहार झाला असता. म्हणून ह्या गोष्टींचं एक तात्पुरतं तात्कालिक अस्तित्व कळवून घ्यायचं आणि मग यात फारसं रमायचं नाही. म्हणून एक माईक पदार्थ जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत आम्हाला दुःख देतात, आणि ज्या दिवशी कळतील त्या दिवशी मात्र ते अजिबात त्या रूपानं आमच्यासमोर ते उरत नाहीत. म्हणून मिथ्यात्व कळलं पाहिजे. मिथ्या म्हणजे जसं दिसतात तसं त्याचं रूप नाही. मग त्यामध्ये काय काय मोडतं? दृश्य जग मोडतं, आपलं शरीरही त्यातच मोडतं. पहा, आमचं शरीर पूर्वी 1-2-3 किलोचं होतं,
असते असते खात पीत ते इतकं मोठं झालं, आज 70 किलोचं झालं. हे कुठनं आणलं आम्ही? तर दृश्य जगतातलीच हवा घेतली, अन्न घेतलं, पाणी घेतलं, असते असते आम्ही मोठं झालो. मला सांगा, अस्ति जायते वर्धते, वाढत वाढत गेलं अस्तित्वावर, आणि मग शेवटी हे अंताला निधनावत टप्प्यावर जाणार. मग एक दिवस हे शरीर जाणार आहे, हे शहाण्या मनुष्यानं आताच कळवून का बरं घेऊ नये? रडत रडत का बरं प्राण सोडायचा? असं का बरं वैराग्यानं कळवून घेऊ नये? एक दिवस हे मला सोडावं लागेल. मला प्रवास करायचा आहे तर आज आवरावर करावी लागेल. मरण माझ्या हातात नाही. भवितव्य एका ईश्वराशिवाय कोणालाही कळत नाही. प्रारब्धानं बांधलेले जीव आहेत. प्रत्येकाला काळाचा ससेमिरा आहे. जीव कर्मानं बांधलेला आहे आणि जीव 3 गुणानं बांधलेला आहे. यातून कुणाचीही सुटका झालेली नाही. अगदी देवादिकांना सुद्धा गुणी देवा त्रयी लावली, गुणी लोकी त्रिपुटी पाडली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळगे. मौली म्हणतात की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे 3 गुणांच 3 पद्धतीचे देव झाले. म्हणजे गुणात एवढं सामर्थ्य आहे. म्हणून प्रत्येक जीव गुणानं बांधलेला आहे. हा असा तो असा असं म्हणत बसायचं नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रकृतीत एक गुण आहे. सत्वगुणी असेल तर परोपकारी वृत्ती असते, ईश्वर उपासना करावी अशी वाटते, स्वार्थी विचार तिथं नसतात. रजोगुणी मनुष्य असेल तर कर्म करावं असं वाटतं, काहीतरी मोह प्रमाद मिळवावं असं वाटतं. तमोगुणी असेल तर आळस निष्क्रिय राहावं असं वाटतं. म्हणून प्रत्येक मनुष्याची अशी चिकित्सा करायची नाही. हे कळण्याकरता लिहिलेलं आहे की हा मनुष्य असा आहे तर आपण त्यांच्या संगतीत बसावं का? ती संगती टाळण्याकरता ते दिलेलं आहे. विसंगती असेल संगती टाळायची, कुसंगती असेल तर जाऊच नाही जवळ, सत्संगती असेल तर अवश्य करावी. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संत संगतीत राहावं, कारण चांगल्या माणसांच्या संगतीत सज्जनाच्या संगतीत परमार्थ होतो. आणि मग परमार्थाला अनुकूल असं आपलं जीवन असावं. वैयक्तिक जीवन असते 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 सुधारायचं आहे. प्रत्येक जीव हा गुणानं बांधलेला आहे. आपल्याकडून चुका होतात, अपराध क्षमा मागायची देवाकडं आणि आजपासून सुरुवात करूया. प्रत्येक साधू संतांनी असं मांडलेलं आहे, मी तवा अनाथ अपराधी. तुकोबराय सुद्धा म्हणतात माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. आता वास्तविक त्यांच्याकडून झालेल्या नाहीत, पण ते आमच्याकरता म्हणतात. तसं आम्ही देखील सेवा करत आहोत तर देवा मला कसं कर, निष्पाप कर. निष्पाप अंतःकरण झाल्याशिवाय निकोप सेवा होत नाही. सेवा होते, पण ती सेवा अशुद्ध चित्तानं जरी केली तरी पाहिजे तसा तिचा योग्य तो आम्हाला निर्णय कळत नाही किंवा त्याचा योग्य तो आमच्यावर उपाय कळत नाही आम्हाला. म्हणून निष्काम निरपेक्ष आणि निष्पाप सेवा झाली पाहिजे. मनात कोणतीही वासना असता कामा नये. त्या कर्मालाच सेवा असं उच्च नाव दिलेलं आहे. म्हणून तुकोबाराय आदी साधू संतांनी आम्हाला असं पटवून दिलं, आम्ही सगळे प्रापंचिक आहोत, आम्ही संन्यासी नाही, आम्ही ब्रह्मचारी नाही, गृहस्थाश्रमी आहोत. आमच्यावर जबाबदारी आहे, मुलं बाळं आहेत, आईवडिलांची जबाबदारी आहे, घरची शेतीवाडी असेल, व्यवसाय स्वीकारलेला आहे, काही नोकरी उद्यम आहेत. हे सगळं करताना विहित कर्म टाकू नये. आपलं नित्य कर्म आहे ते केलंच पाहिजे. देवपूजा झाली पाहिजे, ईश्वर नामस्मरण या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. वेळ निघतो पण माणसं काढत नाहीत. याला कारण आहे विषयासक्ती. बाहेर बोलत बसतील माणसं दुसऱ्याबरोबर, इतर व्यवधानात अडकून पडतील, पण देवपूजेसाठी 5 मिनटं वेळ निघत नाही. हे महाराज मोठं पाप प्रतिबंध आहे. आणि हे न होण्याला कारण काय आहे तर देवाविषयीची अश्रद्धा. देव मुळात आहे की नाही हीच शंका आहे. तो मानायचा का नाही, मांडला तर मग रूढी परंपरेतनं वेड समजतात. वारकरी संप्रदाय असो अन्य कोणतेही जागतिक संप्रदाय असो, भोळे नाहीत. त्यात सगळं तथ्य आहे, विज्ञानातून पटवून दिलेलं आहे. आणि आज असते असते विज्ञान एवढ्या टोकाला जरी गेलं तरी काही गोष्टी ह्या अनुत्तरित आहेत. प्रारब्ध मानावं लागतं, सृष्टी उत्पत्तीला आधार मानावा लागतो देवादिकांचा, आणि ही सगळी सत्ता एका ईश्वराची आहे आणि त्याचेच हे सगळे अंश आहेत. असं पटवून घेऊन चित्त शांत करायचं आणि निवांत तुम्हाला आवडणाऱ्या देवतेचं नाव घेत 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 महाराज एक दिवस इहलोक सोडून जायचं. आता हे असं सोडायचं बोलणं म्हणजे नको वाटतंय लोकांना, पण एक दिवस आम्हाला जावावं लागेल. याला गत्यंतर नाही. कितीही सेवा केली स्वामी महाराज आम्हाला नेतीलच.
कितीही गजाननाची उपासना केली तरी आम्हाला ते नेतीलच. का तर इथं कोणालाही देहानं राहता येत नाही. म्हणून देह मिथ्या आहे, मिळालेला आहे, साधना करून घ्यायची त्याच्याकडून, हे सांभाळायचं, याला चांगला आहार द्यायचा, योग्य ती याच्याकडून कामं करून घ्यायची. पण ती करून घेत असताना याचे लाड पुरवायचे नाहीत, याला नको तो आहार द्यायचा नाही. म्हणून साधनेकरता शरीर वापरायचं, शरीराकरता जगायचं नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे महिपती बाबांनी. संत कवी मोठे होऊन गेले. तुकोबारायांचे मेहुणे आले एक दिवस देहूत. आल्यानंतर जिजाई म्हणाल्या, सगळ्यांचे मेहुणे पाहुणे आले की एकत्र बसून जेवतात, तुम्ही आज एक दिवस भंडाऱ्यावर जाऊ नका, तुम्ही माझ्या भावाबरोबर काय करा, जेवा. तुकोबारायांना विनवणी केल्यानंतर जिजाईने थांबले. जेवण अगदी सुंदर स्वयंपाक केला जिजाईने, कारण भाऊ आलेला आहे, महाराजही जेवतील. तुकोबाराया ह्या नेमानं त्यांनी केला स्वयंपाक आणि दोघेही जेवायला बसले. आणि वेळ जेवत गेल्यानंतर तुकोबारायाने काय खालं, त्यांना काय विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये काय खातो आम्ही कासे या सांगा, ते त्यांना काय इतर गोष्टीचं भानच नव्हतं. आणि मेहुणा मात्र तुकोबारायांचा असते असते जिजाईचा भाऊ कमी खाल्लं त्यानं, अगदी नकळत खाल्यासारखं केलं आणि थोडंसं पात्रावर शिल्लक राहिलं. जिजाईंना शंका आली, का बरं माझा भाऊ जेवला नसेल, का असं झालं असेल. आणि मग शेवटी पात्र काढून नेली. तुकोबाराया आपले नामस्मरणात बसलेले आहेत. आणि मग जिजाई ज्यावेळी जेवायला स्वतः बसल्या, तुकोबारायांच्या पत्नी, त्यावेळी त्यांना असं कळालं की मी प्रत्येक पदार्थामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालायचं विसरलेले आहे. आणि मग ते मीठ न घातल्यामुळे सगळेच पदार्थ आळणी झाले, चव नसल्यामुळं खाल्लं नाही माझ्या भावानं. बरं, माझा भाऊ एक परका होता, पण माझ्या मालकाने तरी सांगायला पाहिजे होतं मीठ कमी आहे म्हणून. मग त्या तशाच बाहेर आल्या आणि तुकोबारायांच्यावर जोरानं कडाडल्या. तुकोबारायांना म्हणाल्या, तुम्ही तरी बोलायचं होतं मीठ कमी पडलंय म्हणून. त्यावेळी तुकोबाराया उत्तर देतात. महिपती बाबांनी चांगलं सुंदर वर्णन केलं चरित्रामध्ये की तुकोबाराया म्हणतात, जेवण करणं हे तुझं काम आहे, तू काय स्वयंपाकाचा दोष माझा नाही. पण खरं सांगू काय म्हणाले, जेवणामध्ये मीठ कमी आहे हे तू सांगितल्यानंतर मला कळालं म्हणतात. मला एवढं सांगायचं आहे की तुकोबाराया जे जेवले ते पोटासाठी जेवले का जिभेसाठी. तुकोबारायांनी जे ग्रहण केलं म्हणजे त्यांना अशी जाणीव झाली की जिजाईनी म्हटल्यानंतर कळालं यामध्ये मीठ नाही. आमची अशी वृत्ती होईल का हो? आमची जीभ अजून चवीमध्ये अडकलेली आहे, आमचे डोळे अजून रूपामध्ये अडकलेले आहेत, कान अजून सुंदर गायनात अडकलेले आहेत. कशासाठी गायन ऐकायचं? तुकोबारायांचा अभंग राजस सुकुमार मदनाचा पुतळा हा भीमसेन जोशींचा ऐकायचा का किशोरीताई आमोणकरांचा ऐकायचा? यामध्ये आमचं अजून अडकलेला आहे. तो अभंग ज्याच्याकरता लिहिला तिकडं चित्त जायला पाहिजे का अभंगाच्या स्वरात अडकून राहायचं? म्हणजे आमच्या अजून मंडळींना अवस्थेची गरज वाटत नाही, व्यवस्था पाहिजे. व्यवस्थेनं देव भेटत नाही, अवस्था आली पाहिजे. सुदामदेवांची परिस्थिती चांगली नव्हती पण मनस्थिती चांगली होती. आमची परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती मात्र सुदामदेवासारखी अजिबात झालेली नाही. ज्यांना घालण्याकरता धोतर नव्हतं, कपडे नव्हते, ते सुदामदेव ज्यावेळी द्वारकेच्या दारात गेले राजाच्या, कृष्ण परमात्म्याच्या, आणि दारात उभारल्यानंतर महाराज भगवान परमात्मा द्वारकेचा राजा विश्वाचा मालक आहे, तो धावत आला. काय योग्यता असेल सुदामदेवांची? ज्या कृष्ण परमात्म्याचा सगळा त्रैलोक्यात दबदबा आहे, काळ ज्यांना भितो तो देव सुदामदेवासाठी सिंहासन टाकून धावत येतात. हे सुदामदेवांची परिस्थितीचं लक्षण काय? मनस्थितीचं. असं मन जपता आलं पाहिजे, देवाने धावत आलं पाहिजे. आणि ही साधना अशी लोकात घडत नाही, त्याला एकांतातच राहावं लागेल. त्याला विविक्त सेवी लघ्वासी यत्वा काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपस्थिता. वैराग्य वाढल्याशिवाय हे शक्य नाही. आणि मग हे हवं ते पाहिजे, हे नको, यातमध्ये अडकलेली आमची वृत्ती, मला हे इतकंसं त्याला तसं मिळालं, मला का मिळू नये, ही स्पर्धा राहिलेली आहे, मत्सर आहे, तुलना आहे. आणि हे जोपर्यंत मनामध्ये सुरू आहे तोपर्यंत मन शांत होणं शक्य नाही. आणि मन शांत न झाल्यामुळं आम्हाला दुःख भोगावं लागतं. मन अशांत दुःखाचं कारण, मन स्थिर सुखाचं कारण.
म्हणून माणसं झोपेत जे सुख भोगतात त्याच्यापेक्षा कोटीपट दुःख जागृतीत भोगतात. जागेपणी आम्ही दुःख भोगतोय आणि झोपेत सुख भोगतोय. याचं कारण काय? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तुकोबारायांचे सिद्धांत तेच आहेत, ज्ञानोबाराय तेच सांगतात, नामदेवराय तेच सांगतात, आमचे सगळे संप्रदाय धनकवडीकर बाबा तेच सांगतात. आमच्या सगळ्या महाराज आम्हाला यथार्थ उपदेश केलेला आहे. फक्त आम्हाला अशी अडचण झालेली आहे, आम्हाला सांगणारी माणसं साध्या विषयातली चालत नाहीत. आम्हाला गौण वाटतं, कमी वाटतं, उचित वाटत नाही. म्हणून आपली एक नजर असावी. ह्या दृश्य जगताकडे बघत असताना एक मुमुक्षूची नजर पाहिजे. हे दिसणारं जगत नाही आधी अंत्य अवसानी, देव मात्र त्रिकाला अबाधित आहे. देव कधी नव्हता सांगा? आता तो नाही म्हणावा? आता नाही म्हणायला तो उद्या नाही का हो? आहे. आमच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्व नाही, त्याच्या असण्यावर आमचं असणं आहे. म्हणून देव आहे, आहे आणि आहे. तो कालही होता, आजही आहे, उद्याही असणार. जग मात्र असं नाही. ते काल नव्हतं, आज दिसतं आणि काही काळानं ते नाश पावणार आहे. मला सांगा, जडसृष्टी अनेक युगाची आहे, चेतनसृष्टी कमी युगाची आहे. तुमच्या आमच्या आयुष्यापेक्षा इथली दगडधोंड्याचं आयुष्य जास्त आहे का नाही हो? कोल्हापुरातली दगड हजारो वर्षाची आहे, पण त्यांना अजून बोध झालाय का हो? त्यांना ज्ञान झालंय का? नाही, अंतःकरण नसल्यामुळं. आणि देवानं केवढी कृपा आमच्यावर केलेली आहे, आम्हाला अंतःकरण दिलेलं आहे, देव जाणून घेण्याची शक्ती दिलेली आहे. का बरं आम्ही त्या अंतःकरण ईश्वर प्राप्तीकरता वापरू नये? त्या अंतःकरणात का वासना घाणेरड्या ठेवायच्या, भोगाच्या? असते त्या वासना आम्ही आमच्या क्रियमानात बदलता आल्या पाहिजेत. पूर्वजन्मार्थित वासना आहेत, खरं आहे, ते मागून दाबतात, आम्हाला रेटतात. आम्ही देखील त्यांना परावृत्त केलं पाहिजे. मन भोगाकडे धावतंय, नाही, त्यागाचा त्याला मार्ग दाखवला पाहिजे. असं असते आम्ही बदल करत गेलो पाहिजे. म्हणून माईक जगतात फार रमायचं नाही, रंगायचं नाही. अस्तित्वानं देव आहे हे कळवून घ्यायचं. कोण एखादी सांगणारी व्यक्ती प्रेमळ भेटली, भले गुरुपदावर असो अगर नसो, अभ्यासो माणसाजवळ जाऊन बसावं, कळवून घ्यावं, वेदांताच्या प्रक्रिया कळवून घ्याव्यात. ईश्वर शरणांगतीचा एखादा उपासक चांगला असेल, त्याचे पाय धुवून महाराज उपासना विचारावी. तो मार्ग देवाचा ठराविकच माणसांना कळतो. जगाच्या रस्त्यानं जाणाऱ्या माणसांना देवाचा मार्ग कळत नाही. सगळा जग भोगवादी समाज लपलेला आहे. जग चले उस घाट कोण जाय, तुकोबाराय म्हणतात. जग चालेल त्या वाटेनं कोण जाईल? आम्हाला ईश्वर पाहिजे. याचा अर्थ ईश्वराची वाट वेगळी आणि जगाची वाट वेगळीच नाही, त्यातच तो लपलेला आहे. म्हणून नजर यायला पाहिजे. आम्हाला कसं होतं आहे, लाट ही पाण्याचीच आहे, पण पाणी लाट बघत असताना पाणी दिसतंय का लाटेचा आकार दिसतोय? सोनं बघतोय आम्ही का अलंकार बघतोय? एखाद्या लाकडाचा हत्ती केला तर आम्ही लाकूड बघतोय काय आकारातच अडकतोय आम्ही? मातीची घागर केली तर माती दिसते का घागर दिसते? आमची नजर कार्यावर अडकलेली आहे. माती न दिसता घागर दिसते, सोनं न दिसता अलंकार दिसतो, पाणी न दिसता लाट दिसते. मग मला सांगा, आकार ज्यावेळी बघत असतो त्यावेळी त्या आकाराला फक्त नाम आणि रूप आलेलं आहे, वास्तविक आतलं उपादान कारण बदललंय का हो? पाण्याची ज्यावेळी लाट बनली त्यावेळी त्या लाटेत पाण्याशिवाय दुसरं काय आहे सांगा? मातीची घागर बनली त्यावेळी त्या घागरीत मातीशिवाय काय आहे? सोन्याचा अलंकार बनला त्यावेळी अलंकारात सोन्याशिवाय काय आहे सांगा? काही नाही. हे कापड बनलं त्यावेळी या सुताशिवाय यामध्ये काय आहे? कापसाशिवाय काय मध्ये नाही यामध्ये. पण आमची नजर कशी अडकली? आम्ही सूत बघून वस्त्र घेतोय का रंग बघून घेतोय? आमची नजर रंगात अडकलेली आहे, सुतात अडकलेली नाही. सूत बघून घेणारा अधिष्ठान दृष्टीचा आणि रंग बघून घेणारा जगदृष्टीचा. म्हणून आम्हाला अशी नजर आली पाहिजे, जग बघत असताना जगाच्या मागं कोण आहे? परमात्मा आहे, लपलेला आहे, कळलं पाहिजे. परमात्माच ह्या रूपानं नटलेला आहे आणि हे विश्व जर परमात्म्याचं एक असं अस्थायी रूप असेल तर मग हे रूप गेलं काय, आलं काय? पहिली अंगठी होती, त्या अंगठी आम्ही आता मोडीत घालून नवीन अंगठी बनवली. यात रडायचं कारण काय? एक दिवस हा आकार सुद्धा मोडीत घातला जाईल, दुसरा देह आम्हाला देव देईल. पण ज्या शरीरानं उपासना करायची आहे ते मन सूक्ष्म शरीर मात्र आम्ही जपायला पाहिजे, त्यावर संस्कार केले पाहिजे, त्याला 5ला उठवायला पाहिजे, पहाटेचं भजन केलं पाहिजे, नित्यपूजा तुमची केली पाहिजे, आईवडिलांच्या सेवा,
आचार्यांची सेवा, हे उगाच सांगितलेले सर्वसामान्य धर्म आहेत. दया, क्षमा, शांती, सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायान मा प्रमदाः म्हणतात. स्वाध्याय केला पाहिजे, ज्याचं त्यांना अभ्यास ठरलेला आहे तो केला पाहिजे. आणि मग हे आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर आम्ही अचूक पार पाडू तर चित्तशुद्धी होईल. आणि दिसणाऱ्या जगतात व्यवहार करताना निरपेक्ष भावनेनं करत राहायचं. फळ मिळायचं ते मिळतच राहील, ते कोण काढून घेऊ शकत नाही. फक्त ते मला मिळालंच पाहिजे असा अट्टहास नको. कारण ही योजना आहे देवाची, त्याला नियोजित म्हणतात. आणि आम्ही मागतो त्याला अपेक्षित म्हणतात. स्वामी महाराजांनी मला हे दिलं पाहिजे असं म्हणायचं का त्यांनी दिलेलं ग्रहण करायचं? आम्ही त्यांनी दिलेलं ग्रहण केलं तर ईश्वर शरणागती. आणि मला हे हवं म्हणून बसला तर मग हा तुमचा अडाणीपणा आहे म्हणायचं. महाराजांना आमचं हित कळेल का? आमचं आम्हाला हित कळेल? माझ्या आयुष्यात ही वस्तू दिल्यानंतर या महाराजांचं वाटोळं होईल असं महाराजांना कळणार का? मला कळेल? महाराजांना कळणार. महाराज देणार नाहीत मला वस्तू. ती माझ्यावर त्यांची अहेतुकी कृपा असेल तर ते मला प्रेम देतील, वैराग्य देतील, ज्ञान देतील, माझा उद्धार करतील. हेतू इतकाच ठेवायचा, सेवा करत राहायचं. मत्सर, स्पर्धा, तुलना यात कुणीही अडकून राहायचं नाही. उपदेश म्हणून सांगते असं अजिबात नाही. वाटलं चित्ताला, कारण खऱ्या परमार्थाचा एक रस्ताच वेगळा आहे, तो असा सार्वजनिक असत नाही. म्हणून प्रत्येकाने आपलं हित जपायचं आपल्याला अधिकार आहे. आपल्या आनंदासाठी आपण सेवा करायची. ईश्वर मान्य करो अगर न करो, शास्त्रानं सांगितलंय तसं कर्म करत राहूया. तुकोबाराया पुढं म्हणतात, अविनाश करे आपुली आईशे, लावी मना पिसे गोविंदाचे. तो देव आम्हाला अविनाशी बनवेल. का तर विनाशशील जगतामध्ये तुम्ही आम्ही आहोत आणि त्यातले आम्ही फुटकळ आनंद भोगतोय. आम्ही सकाळी सुखी दुपारी दुःखी होतो. याची कारणं काय? आम्ही तादात्म्य आहे आमच्या संसारामध्ये. अमुक व्यक्ती बोलली, मनाला खेद झाला. अमुक माझ्याकडून काम चुकीचं झालं तर त्याचा रागद्वेष, असं सुख दुःख उत्पन्न होतं आणि वृत्ती अशी सदैव तापते, थंड होते. आणि मग अशांत झालेलं असं जीवन आहे. आणि मग हे अशांत झालेलं जीवन कशानं शांत होईल? तर ती वृत्ती आम्हाला अविनाशाच्या परमात्म्याकडे लावता आली पाहिजे. म्हणजे अंतःकरणाला ज्ञान जे होतं आहे त्या परिणाम करून देणाऱ्या क्रियेला वृत्ती असा शब्द दिलेला आहे त्याने. म्हणजे आम्हाला एखादा पदार्थ दिसतो, पदार्थ दिसणं हे वाईट नाही, पण तो मला हवा आणि नको, इथून आमचा संकल्प विकल्प सुरू होतो. वस्तू दुःख देत नाही, वस्तूविषयीची आसक्ती दुःख देते. म्हणून आम्ही जे अवलंबून आहोत सुखाकरता ते वस्तूवर आहोत आणि व्यक्तीवर आहोत. देवाचं सुख असं नाही. देवाचं सुख व्यक्तीने वस्तू असं अजिबात अवलंबून नाही. देवाचं सुख नित्य सुख आहे आणि तो आतही आहे बाहेरही आहे. त्रैलोक्यात भरून आहे नव्हे अनुरेणूया, सगळ्या अनुरेणूत तो भरून उरलेला आहे. म्हणून देव नाही असं ठिकाण नाही. कुणा व्यक्तीकडून मला सुख मिळालं असा जो होतो तो आमचा भ्रम आहे. ही वस्तू मला आवडते म्हणून मला सुख मिळतं, अजिबात नाही. वस्तू आणि व्यक्ती जर बिघडल्या तर आमचं सुखही बिघडतं. म्हणून अशा बिघडणाऱ्या सुखात अडकून राहण्यापेक्षा अविनाशी सुखाकडं का बरं जाऊ नये? म्हणून आमच्या उपासनेचा रोख देव असावा, आमच्या क्रियेचा रोख देव असावा, आम्ही जे ज्ञान संपादन केलं त्याचा रोख देवच असावा. देवा व्यतिरिक्त आम्हाला कोणीकडेही वाटचाल करायची नाही असा ज्याचा ठरलेला अगदी मुक्कामाचा मार्ग आहे तोच हे पद पाहू शकतो. असा निश्चय पाहिजे. तोपर्यंत संयम पाहिजे, तितिक्षा पाहिजे. आणि असा मार्ग आक्रमण करणाऱ्या पुरुषाला देव स्वतः दान देतो. ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. अर्जुनाला देव सांगतात, अर्जुना ही बुद्धी मी प्रत्येकाला देतो, पण तसं साधकानं राहता आलं पाहिजे त्याला. म्हणून दिसणारं जग हे येणारं जाणारं आहे. हे माईक सुख नाशिवंत आहे. हे विषय आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठानावर उभं आहे. म्हणून फार फार रमू नये. किती खालं म्हणजे समाधान होईल? किती रूप बघितलं म्हणजे समाधान होईल? किती ऐकलं म्हणजे कानाचं समाधान होईल? सांग बरं. असं किती जन्म आम्ही भोगत आलो, समाधान झालं का? चित्ताचं समाधान होणं हाच परमार्थाचा खरा अंतिम टप्पा आहे. आणि मग ते चित्त समाधान ईश्वर प्राप्तीशिवाय होत नाही. म्हणून ईश्वरच या चित्ताला अंतिम काय आहे? ठिकाण आहे. आणि हे चित्त बाधित होतं ते देवामध्ये मिळवावं लागेल. तोपर्यंत त्याला शुद्ध करावे लागेल. मग शुद्ध कशानं होईल? अशुद्ध कशानं झालं हे कळवून घ्यावं लागेल. पाप आहे, पूर्वजन्मामध्ये वासना आहेत नको ते करायच्या. आणि नको ते करायच्या, चुकीचं कर्म करायच्या ह्या वासना असते घालवाव्या लागतील. विचार करावा लागेल.
त्याविषयी इंद्रिय निग्रह करावा लागेल. मला सामान्य चूक केवढं दुःख देते. सीतामातेला सोन्याच्या हरणाचा नुसता अट्टाहास झाला, आशा झाली निर्माण, केवढं दुःख भोगावं लागलं. आपल्या रेणुका मातेना चित्ररथ गंधर्वाचा त्याने नुसती क्रीडा पाहिली, परत मान तोडून घेऊन परत जोडायची वेळ आली त्यांना. किती किती दुःख सांगावं. म्हणजे एका एका इंद्रियाला एक एक एवढे मोठे महान तपस्वी, ज्यांना आदिमाया म्हणावं, ज्यांनी ईश्वर म्हणावं, त्यांना एवढं दुःख झालं. आम्ही सामान्य जीव आहोत. म्हणून कर्म अचूक करता आलं पाहिजे. शास्त्र सांगते तसंच करता आलं पाहिजे. म्हणून जागतिक पदार्थ हे कर्माचा नुसता विक्षेपच पसरलेला आहे असं कळवून घ्यायचं. फार यात रमायचं नाही. असं का? तर माणसं फिरत राहतात, इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं. मला सांगा, उपासना ही आहे ह्या ठिकाणी करता येते, याला फार फिरावं लागत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. जी गोष्ट माझ्या वाट्याला आलेली आहे ती मी आधी केली पाहिजे. अगा जया जय विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली याची निभ्रांत सापडीची तो. सामान्य धर्म आहेत आपले, ते करता आले पाहिजेत. आपल्या घरगुती कामातून आम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. आणि मग असं जर घरचं काम जबाबदारीचं आम्ही टाळलं आणि नको ते करत बसलो तर, मी शेती करत असेन, जनावरं सांभाळत असेन, तर मग जनावरं सांभाळत असताना घरच्या जनावरांना वैरणकाडी टाकणं हे माझं कार्य का गोपाळपूरला जाऊन गाईला चारा चारणं हे माझं कार्य? पंढरपूरला जाऊन माणसं गोपाळपूरला जाऊन चारा चारतील, पण घरच्या जनावराला पाणी पाजणार नाहीत. उपासनेची व्याख्याच मूळची कळली नाही. वाट्याला आलेलं कर्म निरपेक्ष आणि निष्काम पद्धतीनं करत सतत करत राहणं हा कर्मयोग आहे. याला देवताचा प्रसाद मिळतो. म्हणून आईवडिलांची सेवा जबाबदारीचं कर्म आहे, केलं पाहिजे. त्यांनी हे जग दाखवलं. टेंबेस्वामी म्हणतात, एका घडीचे स्तनपान न देता एक ब्रह्मांड दान. आईच्या मांडीवरून बसून पिलेलं 1 तासाचं, एका घडीचं 24 मिनिटाचं स्तनपान म्हणजे दूध पिलेलं, हे ब्रह्मांड दान दिलं तरी फिटत नाही. त्या आईची आपण सेवा करायची का गिरनार पर्वताची प्रदक्षिणा करायची? नेमकं काय करायचं? म्हणून मूलभूत धर्म आमचे हे कळाले पाहिजे. वाट्याला आलेलं कर्म केलं पाहिजे. मी गुरव असेन तर मंदिराची सेवा केली पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे. मी भजन करत बसून नाही चालणार. करायचं भजन, पण सेवा करून झाल्यानंतर. आपल्या प्रधान कर्तव्य कोणतं? आणि असं अर्जुनालाही देव सांगतात, अर्जुना तू युद्ध कर, तू क्षत्रिय आहेस, तुझं हे प्रधान कर्तव्य आहे. तू हे करायचं सोडून जर संन्यास घेतो म्हणालास तर हे चुकीचं आहे. म्हणून तुकोबाराय आधी साधू संतांनी परोपकार केले, वाट्याला आलेली कर्म अचूक केली. आता पराकोटीचं वैराग्य असल्यामुळे संसार त्यांच्या हातून सोडला नाही त्यांनी. आम्ही बळे जर सोडायचा प्रयत्न केला तर तो आमचा दंभ किंवा मिथ्याचार होईल. सुटलं पाहिजे. मागं पाऊस सुरू होता, असते पाऊस बंद झाला, तसं छत्रीसुद्धा विसरली का नाही हो आमची? का छत्री अमुक दिवशी ठेवली अशी कुठं तारीख लिहून ठेवली आहे मी? पाऊस जसा गेला तशी छत्री विसरली. तसं आत्मलाभ जसा जसा होत जाईल तशी क्रिया, कर्तृत्व, अहंकार आणि फलाचा अभिमान आपोआप सुटत जातो. तुकोबारायांच्या जीवनातला कर्तृत्व अभिमान सुटत गेला असते. म्हणून त्यांनी जी कृती केली ती निरहंकार लीला म्हणायची. स्वामी महाराजांची लीला, शंकर महाराजांची लीला. कर्म म्हणायचं नाही. कर्म करतात ते जीव वासनेनं करतात. आम्ही वासनेनं बांधले गेलेलो आहोत. आम्हाला जन्म मृत्यू आहे. महापुरुषांचं जीवन लीला म्हणायचं. संकल्पानं होतं. त्यांनी नुसता संकल्प केला की दुसरी सृष्टी उत्पन्न करतील, एवढं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. म्हणून सामान्य म्हणून संतांच्याकडे बघू नये. त्यांनी जे जीवन व्यतीत केलं त्याचा बारकाव्यानं अभ्यास करावा. तुम्ही जाणकार सगळी मंडळी आहात. तुकोबारायांचं जीवन किती वैराग्यानं भारलेलं होतं. आज तुकोबारायांची किंमत एवढी का समाजात? शंकर महाराजांची एवढी किंमत का? एवढं मोठं ऐश्वर्य सामर्थ्य असताना देखील त्यांनी ईश्वराची उपासना केलेली आहे. त्यांनी दत्त संप्रदायाची एक महाराज आचारसंहिता पाळलेली आहे. एवढं सामर्थ्य असणारी माणसं जर निग्रह करून पाळत असतील तर आम्ही का बरं पाळू नये? म्हणून सामान्य नाही, परमार्थ ही गोष्ट कठीण आहे. परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी येते व्हावा पोटी अनुताप. चित्ताला सदैव मरणाची आठवण करून दिली पाहिजे. एक दिवस मला जायचं आहे, एक दिवस मला इथून जावावं लागणार. मग जसं आम्ही यष्टीला बसायचं झालं तर आधी तयारी करतो, गावाला जायचं झालं तर पूर्वतयारी करतो, तसं एक शेवट आहे. त्या प्रवासाला जायचं तर मग आम्हाला काय करावं लागेल?
आवराआवर करावी लागेल, बांधाबांध करावी लागेल. मग अशी दशा एक पुढं येईल आणि त्यावेळी आमचं मन वेडं होईल. त्यावेळी मग करण्यात काय अर्थ आहे? म्हणून आधी जागं झालं पाहिजे. आणि ते जागं होण्यासाठी सांगतात, जागतिक पदार्थ मोहानं व्यतीत झालेले आहेत सगळे, आणि ईश्वर मात्र याहून वेगळा आहे. त्याच्या वाटेला गेलं तर आत्यंतिक आनंद आहे. म्हणून आम्ही आनंदाचे अधिकारी आहोत. जागतिक पदार्थात रमण्यापेक्षा अविनाशी परमात्म्याला आम्ही काय करूया? लक्ष करूया. त्याच्याकरता म्हणून आनंदासाठी, आमच्या आनंदासाठी क्रिया करूया. अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. ईश्वर नामस्मरणाचं सदैव महाराज सपाटा लावूया. नामस्मरण करावं. नामस्मरण ही भक्ती सोपी वाटते, पण मला सांगा, ज्ञान हस्तगत होण्याकरता वास्तविक फार पराकोटीचा अभ्यास पाहिजे. बुद्धी सूक्ष्म पाहिजे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. अतिशय टोकदार बुद्धी माणसाचं काम आहे, ते कौशल्यवान. सामान्य माणसाला तो हस्तगत होईल असं नाही. ईश्वर कृपा करेल तर होईल. पण मला सांगा, जाणतं मूल होण्यापेक्षा नेणतं व्हायला काय अवघड आहे? आई आई म्हणत राहायचं, आई आमची जबाबदारी वाहते. तसं स्वामी महाराजांचा जप करत राहूया. त्यांना न देण्यासारखं त्यांच्याकडं काय आहे सांगा? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबाराय म्हणतात, माझ्या पांडुरंगाला मला देण्यासारखं काय नाही, त्याच्याकडं सगळं काही आहे. फक्त आम्ही मला कळत नाही या भावनेनं सेवा करत राहूया. म्हणून स्वामी महाराजांच्या दरबारात आपण त्यांची सेवा करत राहूया. एक दिवस आम्हाला योग्य असं ते आम्हाला दान देतील आणि ह्या अदृश्य माईक संसारातून आम्हाला ते काय करतील? बाहेर काढतील. आणि एक अशी समजूत पटवून घ्यायची आहे. म्हणून हे सगळं जग आहे हे समजुतीनं बाधित करता येतं. समजूत म्हणजे ज्ञान आणि न कळणं म्हणजे अज्ञान. त्याला शास्त्रकार माया म्हणतात, प्रकृती म्हणतात, अव्यक्त म्हणतात आणि सांख्य प्रकृती म्हणतात. तिला काही असे नका, पण न कळणं ही गोष्ट कशी आहे? कळण्याच्या अस्तित्वावरच न कळणं जगलेलं आहे. एका गावामध्ये नवीन शिक्षक राहायला आले आणि त्या गावामध्ये एक मनुष्य असा होता की तो प्रत्येकाची कामं करायचा. कोणाचं पाणी भरून द्यायचा, कोणाची जळण वगैरे आणून द्यायचा, पडलेली सडलेली कामं करायचं सगळी. आणि मग ते शिक्षक नवीनच राहायला आलेले, त्यांची पत्नी, नवीन भाड्यानं घर घेतलेलं, आणि हा गावातला तो पुरुष ज्याला सगळे लोक मामा म्हणायचे, कारण गावात प्रत्येकांच्या घरात तो कार्य करायचा अगदी निरपेक्ष. आणि हा मामा नेमका त्या शिक्षकांच्या घरी आला. त्यावेळी शिक्षक नोकरीवर गेलेले होते, कामावर गेलेले होते. शिक्षकांची पत्नी घरात होती. आणि मग हा मामा खुर्चीमध्ये जाऊन बसला. त्या शिक्षकांच्या पत्नीची ओळख नाही. तिनं विचारलं, कोण तुम्ही? तर मी मामा आहे म्हणाले. आता मामा म्हटल्यानंतर मग तिनं लगेच चहा केला, महाराज नाश्ता केला, पदार्थ सगळे खायला दिले. मग याला आनंद वाटला, कारण असं खायला कधी भेटलं नाही गावात. आणि मग यानं काय केलं, दुपारी मग मामा आता विश्रांती घ्या, झोपतो म्हणाले. रजई सुंदर टाकून दिली, मामा झोपले. झोपता इतकी झोप गाहाडं लागली की संध्याकाळी 5 वाजून उलटले तरी हा मामा उठला नाही. आणि मग शिक्षक घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीला विचारलं, हे कोण आलंय? तर मामा आहेत म्हणाले. ते हे म्हणाले मामा आहे. म्हटलं काय हरकत नाही. याने आपलं सगळं आवराआवर केली, काही होता स्वाध्याय केला, जेवले. मामा अजून उठले नाही, निवांत झोपले. मामा वेळानं उठला, यांच्या गैरहजेरीत झोपेच्या वेळेत तो जेवला आणि परत झोपला. सकाळी हे शिक्षक कामाला गेले तरी हा उठला नाही. असे 5-6 दिवस निघून गेले. त्या शिक्षकांना असं वाटलं, ते आपल्या पत्नीला म्हणाले, किती दिवस झाले म्हणाले तुमच्या मामाला एवढी अक्कल नाही का? निदान माझी विचारपूस तरी करावी. 5-6 दिवस झालं तो झोपूनच आहे म्हणाले, कधी झोपला नाही का? असं का तू करतो? ती म्हणाली, मला मामाच नाही म्हणाले, मी कुठला माझा मामा म्हणते म्हणाले. आता तो म्हणाला, मामा म्हणून मी गप्प बसलोय म्हणाले 5-6 दिवस. आणि मग ह्यांची चर्चा कुठं सुरू झाली? जेवण खोलीत. हा म्हणतोय तुझा मामा आहे, ती म्हणते तुमचा मामा आहे. मामा वास्तव ह्या दोघांचाही तो नाही. आणि मग अशी चर्चा सुरू झाल्यावर या मामानं अंतरुणावरून महाराज पांघरून काढून टाकून मागल्या दारातून निघून गेला. मला असं सांगायचं आहे, मामा निश्चित कळेतोपर्यंत त्याच घरात राहिला का नाही? हो, कळाल्यानंतर मामा राहिला का? तसं मामाचं अस्तित्व हे न कळण्यावर होतं.
तसं माईक पदार्थांचं अस्तित्व हे न कळण्यावर टिकलेलं आहे. ईश्वर दिसत नाही असं नाही, ईश्वर त्या रूपानं नटलेला आहे, फक्त आम्हाला तशी बघायची नजर आलेली नाही. आम्हाला प्रत्यक्ष कळालं पाहिजे हे पदार्थ भुलवणारे आहेत, हे पदार्थ मोहजन्य आहेत आणि हे पदार्थ माईक आहेत आणि यामध्ये फारसं रमायचं नाही. असं पराकुटीचं वैराग्य अंतःकरण वृत्तीत उत्पन्न व्हायला तेवढा वेग वाढवला पाहिजे साधनेचा, नामचिंतन वाढवलं पाहिजे. आणि हे एका जन्मामध्ये शक्य आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती उरते म्हणतात. आता वास्तविक परमार्थ कीर्ती करता करायचा नाही, स्वतःच्या आनंदाकरता करायचा आहे. कोणी दखल घेऊ अगर न घेऊ, देवाला कळलं म्हणजे झालं. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. या जगतामध्ये अगदी आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत त्याची सत्ता कार्य करते. मी त्या जगतामध्ये एक सामान्य आहे, माझी सेवा पोचते तिकडं. निष्काम अंतःकरणानं करत राहायचं, निरंतर करत राहायचं. आणि मग एक दिवस जायची आज्ञा येईल, त्या दिवशी आम्ही जाऊ. आनंदानं मरणाला सामोरं जाता आलं पाहिजे. ते कसं मारायचं? मग निर्वासन मारता आलं पाहिजे, वासना उरली नसली पाहिजे. त्याकरता आम्ही अभ्यास केला पाहिजे. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समोळ ज्याची. की ज्याच्या अंतःकरणात हे हवं, हे नको, हे पाहिजे, म्हणून असते असते प्रयत्न करायचे. मला हे खायला पाहिजे होतं, हे मला प्यायला पाहिजे होतं, हे पदार्थ मी मिळवायला पाहिजे होते, अशी कोणतीही गोष्ट चित्तात ठेवायची नाही. नाही दिलं आनंदात राहायचं, मिळालं दुःख आनंद काहीच व्यक्त करायचा नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभालाभन धरावे मना माझे. एखादी मनासारखी गोष्ट झाली, आनंद व्यक्त करायची काय गरज आहे? देवानं दिलेलं आहे. नाही दिलं, देवावर राग करायची काय गरज आहे? माझ्या कर्मात ते नाहीच आहे. अशी व्यवस्था पटवून घ्यायची, कारण आम्ही प्रारब्धानं बांधले गेलेलो आहोत. याचा अर्थ क्रियमान करू नये असं नाही, पैसा मिळवू नये असं नाही, महत्त्वाकांक्षा सोडावी असं नव्हे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म कौशल्यानं करायचं, नेटानं करायचं, चांगलं करायचं, चोख करायचं, कुणालाही त्यात त्रास होणे असं करायचं. एवढं सांभाळलं म्हणजे उरलेला प्रसाद देव देतोच. त्याला कळतं कोण कसं आहे, कोण कसं आहे. त्यानं बिभीषणाला बाहेर काढलं रावणाच्या एवढ्या तडाक्यातून, त्यांनी दुर्योधनाच्या तडाक्यातून विदुराला बाहेर काढलं. तो देव आम्हाला या जगतातून बाहेर काढणार नाही का हो? म्हणून काढून बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले. तुकोबाराय म्हणतात, एवढ्या दुर्धर अशा संसारातून, मला एवढ्या त्रासातून पांडुरंग परमात्म्याला मला बाजूला काढलं. आता बाजूला काढलं म्हणजे विचारानं मला सशक्त बनवलं. बाजूला काढलं म्हणजे देहू सोडून मी बाहेर गेलो असं नव्हे. याच क्षेत्रात राहायचं, त्याच घरात राहायचं. पण घरची मंडळी ही सुखाची फक्त साधनं आहेत, ही वास्तव मला सुख देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही, नाहीतर ती चहासुद्धा देणार नाहीत. मग तो समजून असं वागायचं, ही माझी घरची मंडळी, एक दिवस मुलं बाळं ही फक्त आनंदाला फक्त आम्हाला मदत होते म्हणायचं. नाहीतर खरं मरण हे महाराज शरीराला आहे. अंतिम एक मरण असं यायला पाहिजे, मनच मेलं पाहिजे. मन मेलं की जन्म मरणाची परंपरा संपली. शरीर मरतच आलेलं आहे, कारण त्याला जन्म आहे. जन्म येणारी प्रत्येक गोष्ट वाढते, परिणामाला पावतीने शेवटी अपक्ष येते आणि निधन होतं. आत्मा जन्मालाच येत नाही, त्यामुळे तो म्हातारा होत नाही, मरत नाही. मग आत्मा अमर आहे, शरीर मरणार आहे. मग यात नेमकं भोग कोण घेतं आहे? तर सूक्ष्म शरीर घेतं आहे. ते मनच आम्हाला आतताईपणानं काय करतं? भोगाकडे ओढून नेतं. मग मन जपायचा म्हणजेच परमार्थ. मनाला शासन करायचं, मनाला चुचकारून असते परमार्थ करायला लावायचा. मला सांगा, आवडणाऱ्या गोष्टी आवश्यक घ्याव्याच, पण गरज असेल तेवढ्याच त्या सांभाळाव्यात. आवडीकडं वाढत जाऊ नये. आम्ही संसार जो वाढवलेला आहे तो गरजेनं का आवडीनं? आम्हाला कपड्याची गरज केवढी आहे आणि आम्ही कपडे घेतलेत केवढी? आम्हाला चपलाची गरज किती आहे, चपलं किती आहे घरामध्ये? ज्याचं त्यानं संसार महाराज असा दृश्य संसार इतका वाढवलेला आहे, गरज नसताना हे सगळं वाढवलेलं आहे. आणि त्या संसाराचा त्रास आहे. इथं कोणत्याही आमच्या संप्रदायामध्ये भोगाविषयी तुम्हाला त्याग करा असं म्हटलेलं नाही. जेवण जेवावं लागेल, पदार्थ बघावे लागतील, दृश्य जग बघावं लागेल, हे सगळं बघावं लागेल, करावं लागेल, पण ते अनावश्यक नको. म्हणून मनाला जपण्याकरता अगदी अकिंचन असावं. छोटा परमार्थ करत असताना संसार देखील मोजका आणि अगदा नीटनेटका असावा, स्वतःपुरता असावा.
आणि असं अकिंचन राहता आलं पाहिजे. अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. चहावर भागत असेल तर विनाकारण हॉटेलला जायची गरज नाही. विनाकारण आम्ही गोष्टी सगळ्या करत आहे. जर स्वामी महाराजांच्या पायाजवळ बसून जर मन एकाग्र होत असेल तर तीर्थयात्रेला जायची गरज नाही. याचा अर्थ तीर्थयात्रा करू नये असं नव्हे. एक काळ तीर्थयात्रा करावी आणि त्या तीर्थयात्रेतून असं पटवून घ्यावं की जे मला तिथं बघता आलं ते जर मला घरात बघता आलं तर ती तीर्थयात्राच होते. म्हणून घरातच बसून आहे त्या ठिकाणी बसून आपलं कर्तव्य पार पाडत आपल्या लहान मुलांना संस्कार देत आमची माणसं परमार्थाकडं यावं अशी अपेक्षा धरतात. पण नवीन पिढीला आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो हे मान्य करावं लागेल. आम्ही अजिबात लहान मुलांच्यावर दडपण आणून हे करून घेत नाही. त्यांना स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याचा महाराज स्वैराचारात परावृत्तीत झालं. ते वाईट गोष्ट ही आहे. आम्ही शिकवलं पाहिजे. म्हणून ज्यांना महाराज लिहिता येतं वाचता येतं त्यांनी वाङ्मयाची सेवा करावी. अक्षर चांगलं आहे त्यांनी गाथा लिहून काढावा. स्वामी चरित्रामृत लिहून काढावं. शंकर महाराजांचं चरित्र भाषांतर करावं. देव मदत करील. त्यांच्याकरता काही नामस्मरण लिहित बसावं, करत राहावं. आणि अशी वाणी हात कान हे पवित्र जर ईश्वर नामस्मरणात त्याच्या सेवेत झाले तर हा देह महाराज अपवित्र आहे कुठं सांगा. म्हणून सेवा करायला आम्ही कमी पडतो, कर्म करायला कमी पडतो, देव द्यायला कमी करत नाही. तुकोबारायांचं सांगणं आहे आम्हाला. देवानं नाही दिली अशी गोष्ट सांगा म्हणतात ते. प्रत्येक इंद्रिय तुमच्या शरीराला हलवायचं काम तो करतो. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी ते हरिवे. आम्ही मात्र त्याची आठवण ठेवत नाही. पाया पायाला तो आमच्यात जागा आहे. म्हणून स्वामी महाराजांची सत्ता, दत्त महाराजांची सत्ता, अनेक अनेकविध कोणतेही या जागतिक पदार्थात घ्या, सत्ता म्हणून जो आहे तो देवच आहे. आणि तो देव माझ्या आत्मस्वरूपाच्या निमित्तानं वास्तव्य करून आहे. तोच खरा मला कळावा. असे अभेदानं आत्मत्वाचं दर्शन आम्हाला व्हावं. आणि असं झालं की जीव सुखरूप होतो, सुखाच्या राशीचा मालक होतो, आनंदाच्या डोहावर निवांत पडून राहतो. तुकोबाराय म्हणतात असं मरण आलं की त्याला मरण म्हणू नये, कीर्ती म्हणावी. उत्तमची उरे कीर्ती मागे. भगवान श्रीकृष्णांची कीर्ती आहे. दत्त संप्रदायात सगळ्या साधू महाराजांची कीर्ती आहे. आमच्या सगळ्या संतांची कीर्ती मागं उरली. ज्ञानोबारायांची तुकोबारायांची कीर्ती आहे. म्हणून आपण असं कीर्तिरूपे उरावे म्हणतात. कीर्ती म्हणजे वास्तव अबाधित कीर्ती. सूर्यचंद्र असे तोपर्यंत त्यांच्या नामस्मरण करीत जरी बसलं तरी आमचं पाप धुवून जाईल. असं निष्पाप करण्याचं सामर्थ्य त्यांच्या नावामध्ये आहे. म्हणून आपण त्यांचं नामसाधना सोडू नये. सदैव कोणतं संप्रदाय कोणता असेल, पंथ कोणताही असेल, पण आपण मात्र नामसाधनेची हायगाई करायची नाही. एक नवीन संकल्प करूया. आता प्रकट दिन आहे, त्या दिवसापासून महाराज जमेल तेवढा जप करता येईल तेवढा करत राहूया. आणि एक वर्षभर माझं वैराग्य वाढलं आहे काय, पुढल्या प्रकट दिनापर्यंत माझ्यात काही बदल झाला काय, माझ्यात एक वैराग्य थोडं वाढलं काय, माझ्यातला दंभ मान गेला काय, मी दुसऱ्यांना कसं वागणूक देतो आहे, मला लोक कशी बोलवतात, माझ्यापासून कोणाला त्रास होतो आहे काय, हे ज्याचं त्यांना तपासायचं. खरा परमार्थ व्यक्तिगतच आहे. तुम्ही व्यक्तिगत जीवन सांभाळला की तुम्ही बाहेर पडल्यावर जग तुम्हाला आरशासारखं बघतंच. तुम्हाला सांगावं लागत नाही, लोकांना सांगावं लागत नाही. तसं सांगण्या ऐकण्याचा परमार्थ राहू नये, जीवन जगण्याचा परमार्थ व्हावा. महाराजांनी आम्हाला, काटकर महाराजांनी, परमपूज्य महाराज, हे पहिल्यांदाच मला त्यांचे चरित्र वाचायला भेटले तर भाग्य समजेन माझं. कारण मिळतात दत्त संप्रदायातली सगळी चरित्र ती वाचली. कारण आम्हाला दत्त जयंतीचे उत्सव साजरे करावे लागतात, अन्य उत्सव साजरे करावे लागतात, त्यावेळी वाचावं लागतं, समाजाला सांगावं लागतं. समाज अजिबात महाराज श्रद्धावान समाज आहे, फक्त त्यांना सांगितलं की कळतं. म्हणून अशी सांगणारी मंडळी आम्हाला भेटावीत. आणि ते कळाल्यानंतर जो आम्हाला आनंद होईल तो आनंद महाराज देवाच्या साक्षात दर्शनाच्या रूपाचा असेल. मग त्याला सगुण साक्षात्काराची एक उंची यावी, आमची उपासना फलद्रूप व्हावी, अशी स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुकोबारायांचा मोलाचा संदेश आहे, मरणाच्या आधी सावध होऊन ईश्वर प्राप्ती करून घ्यावी, माईक जगतामध्ये फारसं रमू नये, आणि अविनाशी स्वरूप असताना का बरं आम्ही वस्तूवर आणि व्यक्तीवर अवलंबून राहावं. आणि एक दिवस आम्हाला मरावं लागेल, त्याची आठवण सदैव चित्तात ठेवून वैराग्य वृत्तीनं प्रत्येकाची निष्काम भावनेनं सेवा करीत एक दिवस तळमळ न करता आनंदानं राम राम म्हणत प्राण गेला पाहिजे. जटायूने रामप्रभूच्या मांडेवर प्राण सोडला, त्यावेळी रामप्रभू पाणी घालतात. जटायू म्हणतो, देवा पाणी घालू नको. पाणी गिळते वेळी जर राम म्हणायचं चुकलं तर
तू साक्षात देव आहेस, पण राम नाही म्हणता आलं तर मला नाही मुक्ती मिळणार. म्हणजे देवाच्या साक्षात आहे सगुण देव, पण देवाच्या नावाचं सामर्थ्य एवढं जटायू वर्णन करतात. इतकं मोठं सामर्थ्य आहे आमच्या नामस्मरणामध्ये. म्हणून आम्ही निदान एक 100, 1000, 500 असं नामजप रोज रोज करूया. एक प्रतिज्ञापूर्वक काहीतरी करूया आणि महाराजांनी त्या संकल्पाला सिद्धीला यश द्यावं अशी विनवणी करून तुम्ही सगळी जाणकार मंडळी, तपोनिष्ठ मंडळी, ज्यांनी ज्यांनी मंडळ महाराज आतापर्यंत सेवा मंडळ आहे, सेवेच्या माध्यमातून जे जे काही केलं आहे ते देवाच्या साक्षीनं करत आलेली सगळी माझ्यापेक्षा अगदी दुप्पट वयाची जाणकार, आजोबांच्या वयाची, माझ्या वडिलांच्या वयाची मंडळी आहेत. ही सगळी मंडळी भाग्यवान. आमच्या परमार्थासाठी तुमच्या महान पुरुषांचा आम्हाला आशीर्वाद असावेत. आमचीही बुद्धी अशी स्थिर राहावी. अंतःकाळाच्या परीक्षेला मात्र आम्ही उत्तीर्ण झालो पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ असा घडत राहावा अशी एक विनवणी, अशी एक महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदारी देव तुकाराम वासुदेव.